नमस्कार मंडळी, आज आपण हॉटेलसारखी अस्सल आणि चविष्ट काजू करी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. काजू करीची ग्रेव्ही दिसायला दाट आणि चांगली बनण्यासाठी ही ट्रिक नक्की वापरा. इथं 2 कांदे 2 टमाटे आपल्याला असे गॅसवर चांगले भाजून घ्यायचे आहेत. भाजून झालेले आहेत. आता वरची साल काढून थोडं थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची ग्रेव्ही. थोडीशी अद्रक, 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, 1 हिरवी मिरची, तसं खोबरं हे पण आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे ग्रेव्ही करून. आणि अर्धी वाटी दही, त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे काजू करी मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. गाजर इथं मी लांब लांब चिरून घेतले आहे. थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आहे वरून टाकायला. आणि 100 ग्राम काजू असे मी तुकडे करून घेतले आहेत थोड्यामधून. बघू शकता तुम्ही एवढे साहित्य आपल्याला इथे लागणार आहे. ती मी इथे वाटीमध्ये घेतली आहे सगळे तुम्ही बघू शकता. आता गॅस चालू करून कढईवर ठेवून घ्यायची आहे आपल्याला. आता कढई तापली, थोडं तेल तापू द्यायचं आणि त्याच्यामध्ये जिरे तडकू द्यायचे. जिऱ्याला तडका आला की आता हे लसूण अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची. मध्ये 2 मसाल्याची पानं टाकून घ्यायची. आता हे चांगलं तळलं की त्याच्यामध्ये आता टमाटा कांद्याची प्युरी करून घेतलेली टाकायची इथं आपल्याला. आणि ह्याला आपण चांगलं तळून घ्यायचं आहे इथं. आता आपलं हे छान तळली आहे प्युरीच मस्त. आता ह्याच्यामध्ये 2-4 चमचे मी तूप टाकून घेतले आहे. थोडे चवीपुरते मीठ, थोडीशी हळद, ते गाजराचे तुकडे घालून थोडं हलवून घेऊ आपण. आणि दह्यात कालवलेला काजू करी मसाला आता इथं आपण टाकून घ्यायचा आहे याच्या मिश्रणामध्ये आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. खूपच असा सुगंध यायला आहे आता आपल्या भाजीचा. आता ह्याच्यामध्ये आपण काजू टाकून घेऊ. आता हे मिक्स करून आपण ह्याच्यात थोडेसे गरम पाणी टाकून घेऊ. आणि आता थोडंसं तेव्हा जरा 5 मिनिट शिजलं. आता ह्याच्यावरून कोथिंबीर टाकून घेऊ. आपली भाजी तयार आहे बघू शकता. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. घंटीचं बटन दाबायला विसरू नका आपल्या आजीच्या चॅनलला.